दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर तांडा येथे महाराष्ट्र राज्याची लाल परी म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे अपघात झाला। सदर बस चालक वसंत ठाकरे हे कुसूरकडून सोलापूरकडे निघाले होते। नुकताच शंकरनगर तांडा येथे झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे हा अपघात शुक्रवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या अपघातात एसटी महामंडळाच्या महिला वाहक सुवर्णा अशोक कुमार ढाले यांच्या समवेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। नगर ते विंचूर हे रस्ता बनत आहे, तर 2 महिने झाले ठेकेदारांनी इथं दुर्लक्ष केलेलं आहे। फक्त खडी टाकलेला आहे आणि रस्ता पूर्णपणे फोडलेला आहे। पहिलाचा रस्ता चांगला होता, तरी ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटीने असं केले का कशामुळे केलेत की त्याच्यामुळे आज तुम्ही पाहू शकता ही एसटी बघा रोडच्या खाली उतरलेली आहे। पण एसटीमध्ये जवळपास 50 ते 60 प्रवासी होते, तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। ठेकेदारांनी जर वेळेवर जर हे काम जर केले नसेल रस्त्याचे, तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती। सुदैवाने याच्यामध्ये कुठलीच जीवितहानी झालेली नाही आहे। तर ठेकेदार काय या रस्त्याचं काम करतो का नाही? जर ठेकेदाराला फोन जर केलं तर आमचे प्रतिष्ठित लोक त्यांना फोन केल्यावर म्हणतो की तो आज करतो, उद्या करतो, उडवाउडीचे उत्तरे देतो व कशा प्रकारे उद्धट बोलतो। तर हे आता मी यांना सांगणार आहे की त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद द्या म्हणून सांगणार आहे, नाहीतर आज कोणाचा तर एकट्याचा जीव गेला असता। आणि त्याच्यामध्ये आमचे शंकरनगरचे पोरं जवळच होते, सगळे तरुण पोरं, त्यांनी तात्काळ येऊन सगळ्यांना मदतीने त्यांच्या मदतीनं आतील प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलेले आहेत। जर ठेकेदाराने जर वेळेवर काम नाही केला आणि हा रस्ता जर लवकरात लवकर दुरुस्त नाही केला, तर आम्ही त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत।